सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रचंड राडा आणि नाट्यमय घडामोडीनंतर या ठिकाणी जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी भाजपच्या उमेदवार प्रिया शिंदे यांची निवड झाली। मात्र यामध्ये एक गोष्ट दुर्लक्षित राहिली, ती म्हणजेच शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना भाजपाने उमेदवारी दिली आणि कोरेगाव मतदारसंघातील शिवसेनेच्या 2 जिल्हा परिषद सदस्य हे भाजपासोबत गेले। त्यामुळे आमदार महेश शिंदे यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले की महेश शिंदे हे नेमकी कुणाचे, भाजपाचे की शिवसेनेचे। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला 27 जागा मिळाल्या, शिवसेनेला 15 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 20, अपक्ष 1, शेतकरी संघटनेला 1 आणि काँग्रेसला 1। त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार आणि कोणत्या पक्षाचा अध्यक्ष होणार अशी चर्चा या ठिकाणी पाहायला मिळत होती। अशातच भाजपाने डाव टाकला आणि शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना या ठिकाणी भाजपने अध्यक्ष पदाचे तिकीट दिले आणि त्यामुळेच खऱ्या अर्थानं हाच या ठिकाणी गेम ठरला। कारण शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना उमेदवारी दिल्यामुळे महेश शिंदे यांच्या मतदारसंघातील कोरेगाव मतदारसंघातील 2 जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपच्या उमेदवार प्रिया शिंदे यांना मतदान केले। एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांची मदत देखील या ठिकाणी भाजपाला झाली, तर राष्ट्रवादीच्या अजून 2 सदस्यांना मतदानच करता आले नाही। अशा पद्धतीने भाजपाने 33 चा आकडा गाठत सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी त्यांचा उमेदवार निवडून आणला। आता या निवडीनंतर शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। कारण साताऱ्यात भाजपच्या विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे 2 पक्ष एकत्र होते। या 2 पक्षांनी या ठिकाणी एकजुटीने लढण्याचं ठरवलं होतं आणि एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं या 2 पक्षांचं विजन होतं। परंतु या सर्वांवरती पाणी फेरत भाजपाने वेगळाच डाव टाकला आणि साताऱ्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदी त्यांचा उमेदवार निवडून आणला। त्यात खऱ्या अर्थानं महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांना उमेदवारी देणं हाच खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा डाव ठरला। त्यामुळे आता महेश शिंदे यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे। खऱ्या अर्थानं महेश शिंदे हे शिवसेनेचे आहेत की भाजपाचे असा सवाल उपस्थित केला जातोय। त्यामुळे साताऱ्याची जनता म्हणून तुम्हाला काय वाटतं? सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो काही सगळा सावळा गोंधळ पाहायला मिळाला, ज्या काही नाट्यमय घडामोडी या ठिकाणी घडल्या, ते योग्य होत्या का? आणि या ठिकाणी कुठल्या पक्षाचा या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायला हवा होता, हे तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा। आणि महेश शिंदे यांच्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? त्यांची भूमिका योग्य आहे का हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।